बातमी बीडची आहे। बीडमध्ये महिला वकिलाला सरपंचाकडून मारहाण करण्यात आली आहे। काठ्या आणि पाईपने महिला वकिलाला मारहाण करण्यात आलेली आहे। लाऊडस्पीकर संदर्भात महिलेने तक्रारी केलेल्या होत्या। पीडित महिला अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकील आहे। तिला ध्वनी प्रदूषणामुळे मायग्रेनचा त्रास होत असल्याने लाऊडस्पीकर लावू नये असं सांगण्यात आलेलं होतं। खरं तर अशी विनंती त्या महिलेने केलेली होती। घरापुढील पिठाच्या गिरण्या काढाव्यात या संदर्भातही तक्रारी दिल्या होत्या। याच वादातून ही मारहाण केल्याची बातमी आहे। मंदिरावरच्या भोंग्यांची आणि गिरण्यांची तक्रारी ज्या पहिल्या दिलेल्या होत्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या समोर, त्याच्यामुळे मला मारहाण झालेली आहे। मला 10 लोक मिळून आलेले होते। त्यातल्या 9 जणांनी मला बेदम मारहाण केलेली आहे आणि एक जो होता त्यांनी हिला खलास करून टाका, हिला जिवंत सोडू नका असं बोलत होता, घाण शिव्या देत होता आणि मी बेशुद्ध होईपर्यंत मला त्यांनी मारलेले। त्याच्यामुळं आणि हा सरपंच हे पद काही साधन नसतं, सगळ्यांना घेऊन चालायला पाहिजे गावातल्या। तर पहिलं याचं सरपंच पद ह्याचं रद्द करण्यात यावं। ह्या लोकांना अजिबात जामीन मिळून देण्यात येऊ नये। या सगळ्या संदर्भात राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया उमटतायत पाहूया आपण। काल रात्री त्याच्याबद्दलची माहिती मला पोस्ट म्हणजे फोटो आलेले आहेत। मी त्याच्या संदर्भामध्ये एसपी आणि कलेक्टरला सूचना दिलेल्या आहेत। हे नक्की कुठं झालंय, त्याला कोण जबाबदार आहे आणि जर ते तिथंच घडलेलं असेल आणि कोणी जबाबदार त्याच्यामध्ये असेल तर कायदा श्रेष्ठ आहे, कुणालाही पाठीशी घालण्याचं कारण नाही, त्यांच्यावर सक्त कारवाई करा अशा सूचना दिलेल्या। पालकमंत्री बदलले, उपमुख्यमंत्रीच पालकमंत्री झाले तरीही बीडचं सामाजिक स्वास्थ्य का सुधारत नाही, अजूनही तिथल्या लोकांना वचक बसत नाही, याचा अर्थ या सगळ्या बोलायच्या गोष्टी केलेल्या आहेत का? अजूनही बीड मधल्या पोलिसांना त्याचं गांभीर्य येत नाहीये का? बीड मध्ये म्हणजे माझ्यासारखा माणूस तर वैतागून आता बीडला जाणच नको इतक्यापर्यंत स्थिती निर्माण करून ठेवली। ही कुणी स्थिती केली आहे? राज्यकर्त्यांनी त्याची उत्तरं दिली पाहिजे। पालकमंत्र्यांकडून अपेक्षा आहेत आणि पालकमंत्री अत्यंत जाणकार असे उपमुख्यमंत्री आहेत। एका महिलेवर पण अशा पद्धतीने जे आहे ते क्रूरपणे आता तिथे जे आहे ती मारहाण केली जाते। त्या आरोपींवर गुन्हा दाखल झालेलाच आहे, परंतु ताबडतोब त्यांच्यावर जे आहे ती त्यांना अटक झाली पाहिजे आणि त्यांच्यावर जी आहे ती कडक कारवाई होणं गरजेचं आहे। हे जे प्रवृत्ती आहे ही मुळासकट नष्ट करण्यासाठी आता राज्य सरकारने पावलं उचलणं गरजेचं आहे आणि या महिलेला मात्र ताबडतोब या आरोपींना अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करून न्याय देणं गरजेचं आहे। मी तिडके म्हणून जे ॲडिशनल एसपी आहेत त्यांच्याशी बोललेले आहे। असं नगरपालिका किंवा सरपंच जे निवडून आलेले आहेत, जोपर्यंत सिद्ध होत नाही एखादी गोष्ट तोपर्यंत कोर्टामधून ते निर्णय होतात किंवा त्या सगळ्यांची आडनावं अंजन आहेत, ते एकाच कुटुंबाशी संबंधित आहेत। मी स्वतः बोललेली आहे आणि त्याच्यावरती पोलिसांनी ज्यांनी मारहाण केली त्यांना अटक करण्याच्यासाठी सुद्धा पावलं उचललेली आहे। त्याचबरोबर प्रतिबंधात्मक कारवाई करा जेणेकरून परत अशा पद्धतीने ते कायदा हातात घेऊन कुणालाही त्रास देणार नाही असाही निर्देश मी त्यांना दिलेला आहे। सिंधुदुर्गामध्ये जो खून झालेला आहे ना त्याच्यावर सुद्धा अधूनमधून प्रश्न विचारा। बीडपेक्षा वाईट अवस्था सिंधुदुर्गामध्ये सुरू आहे। बीड तर हातातून गेलेलंच आहे देवेंद्र फडणवीस यांच्या, पण सिंधुदुर्गामध्ये दिवसा ढवळ्याचे खून, हत्या, अपहरण, मारामारी सुरू आहेत। त्याच्यावरती तिथे जाऊन आवाज उठवण्याची वेळ आलेली आहे, एवढं मी सांगतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।